नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय पहा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जिनेव्हा. कोठे आहे? जिनेव्हा. कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये हा प्रश्न विचारला होता. पुढील प्रश्न पहा, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे जपान. हा प्रश्न सुद्धा कोल्हापूर पोलीस भरती बॅट्समन 2019 मध्ये विचारला गेला आहे. येन हे जपान या देशाचे चलन आहे. पुढील प्रश्न पहा, मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा. मी पत्र लिहीन. विद्यार्थी मित्रांनो, लिहीन म्हणजे काय? अजून लिहायचं आहे. ओके, लगेच समजतंय कोणता काळ आहे? भविष्यकाळ. मी पत्र लिहीन म्हणजे लिहायचंय मला भविष्यात, पुढे भविष्यकाळ आहे. पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला? तर पहा, न्यूटन. न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे गोंदिया. तलावांचा जिल्हा गोंदिया. पुढील प्रश्न पहा, स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा कायदा. स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा कायदा देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या रोखणारा पहिल्यांदा कायदा करण्यात आला. लक्षात घ्या, प्रश्न महत्वपूर्ण आहे. पुढे पहा, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, तिला आपण काय म्हणतो? तर तिठा. 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, तिला तिठा असं म्हणतात. पुढे पहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? कोठे आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर पहा, अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न पहा, स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? प्रश्न महत्वपूर्ण आहे, वहीमध्ये लिहून ठेवा. वारंवार हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणामुळे गाजलेली जागतिक सर्वधर्म परिषद कोठे भरली होती? तर शिकागो या ठिकाणी. प्रश्न तोंडीपाठ करून ठेवायचा आहे. कोठे भरली होती? शिकागो. पुढील प्रश्न पहा, सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक कोण? सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक कोण? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे खुदिराम बोस. कोण आहे? खुदिराम बोस. पुढील प्रश्न पहा, जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी 1944 मध्ये समता मंच कोणी स्थापन केला? समता मंच कोणी स्थापन केला 1944 मध्ये? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता मंचची स्थापना केली होती. कधी केली होती? 1944. कशासाठी? तर जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी. पुढे पहा, सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे श्री विचारवती. श्री विचारवती ही सामाजिक संस्था स्थापन केली सरस्वती जोशी यांनी. कोणत्या ठिकाणी? पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, कोंबड्यांची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडी देते? कोणती जात आहे कोंबड्याची ती जास्त अंडी देते? योग्य उत्तर आहे व्हाईट लेग हॉर्न. व्हाईट
लेग हॉर्न ही कोंबड्यांची जात आहे आणि ती जास्त अंडी देते. ओके, आपल्याला असाही प्रश्न विचारू शकता, व्हाईट लेग हॉर्न ही खालीलपैकी कशाची जात आहे? तुम्हाला पर्याय असतील म्हशी, गाय, शेळी, कोंबडी. तर आपल्याला समजलं पाहिजे. पुढील प्रश्न पहा. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? चांदोली धरण. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे वारणा. चांदोली धरण वारणा नदीवर बांधण्यात आले आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पहा. लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? लिंबावरील सायट्रस कॅन्कर या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता? कोणता घटक आहे? तर जीवाणू. जीवाणू. पुढे पहा. घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? घटनेच्या कोणत्या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे 24व्या कलमान्वये. कितव्या कलमान्वये? 24वे कलम. ओके. पुढील प्रश्न पहा. भारताच्या फाळणीची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे माउंटबॅटन योजना. भारताच्या फाळणीची घोषणा माउंटबॅटन योजनेनुसार करण्यात आली. पुढे पहा. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंडचा पंतप्रधान कोण होता? कोण होता? तर क्लेमेंट ॲटली. जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इंग्लंडचे जे काही पंतप्रधान आहे ते कोण होते? क्लेमेंट ॲटली. पुढील प्रश्न पहा. वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर आहे 1991. 1991. पुढे पहा. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात 90% पेक्षा जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे? आता खाली आपल्याला राज्य दिलेले तर पहा. विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जी काही हिंदूंची संख्या आहे ती 90% पेक्षाही जास्त आहे. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. पुढे पहा. खासी ही आदिवासी जमात आहे. ती कोणत्या राज्यात आढळते? खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेघालय. लक्षात ठेवा, खासी आदिवासी जमात आहे, मेघालय या राज्यात आढळते. पुढील प्रश्न पहा. सन 1930 मध्ये अंमलात आलेला शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? शारदा कायदा कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे बालविवाह प्रतिबंध. शारदा कायदा बालविवाह प्रतिबंध याच्याशी संबंध आहे. कधीचा आहे हा कायदा? सन 1930. ओके. पुढे पहा. डॅश डॅश हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. पर्याय पहा, विचार करा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अणू. अणू हे द्रव्याचे सर्वात लहान परिपूर्ण एकक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. असहकार चळवळ कधी सुरू झाली? काय म्हटलं आहे? असहकार चळवळ कधी सुरू झाली? उत्तर यायलाच पाहिजे. तर पहा, योग्य उत्तर आहे 1920. असहकार चळवळ 1920. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहे, कारण जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण घेतलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.